नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असलंच पाहिजे, कारण आता आपण 12वीचा अभ्यास करतोय, त्यामुळे मजेत राहणं गरजेचंच आहे. आता त्याच्यानंतरचा एक्साइटेड पॉइंट आहे आणि खूप महत्वाचा आहे, बोर्डासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसोबत तुम्हाला अभ्यास करायला जरा इंटरेस्टिंग असा पार्ट आहे आणि तो आहे काय आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कॉमन डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. यामध्ये काय आहे तर आपल्याला हे फॉर्म्युले तयार करायचे आहेत. एक्झॅक्टली मी एक दोन फॉर्म्युले तुम्हाला तयार करून दाखवेन. बाकी तुम्ही अभ्यास करायचा, एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म्युले तयार करायचे, कसे करायचे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे की बाकीचे जे काही फॉर्म्युले तर ह्याच्यामध्ये ऍड करून आपल्याला नवीन फॉर्म्युले बघायचे आहेत आणि हे सगळे नवीन फॉर्म्युल्यांचा अभ्यास चांगला झाला पाहिजे. हा जर अभ्यास तुम्ही चांगला परफेक्ट केला तर तुम्हाला इनव्हर्स फंक्शन मधला जो काही क्वेश्चन नंबर 5 नंतरचे जे प्रश्न आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येतील. ह्याच्यात महत्त्वाचं काय की कोणत्या आयडियाज यूज केल्यानंतर, कोणते फॉर्म्युले यूज केल्यानंतर एकदम शॉर्टकट मध्ये किंवा व्यवस्थितरित्या आपल्याला आन्सर तयार कसं करता येईल, तर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा. आणि हा फोकस करण्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे फॉर्म्युल्यावरती. आणि हे फॉर्म्युले सहज लक्षात राहणार आहे. तो बाकीचा काय विषय नाही, फक्त फॉर्म्युले लक्षात राहिले की मग हा एक्सरसाइज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडता येईल. म्हणून याचे दोन पार्ट पडले, तर याचा दुसरा पार्ट आपण आता घेणार आहोत आणि त्याच्यामधला काय सांगितलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ द स्टँडर्ड इनव्हर्स फंक्शन. यामध्ये आपण काय करणार, डी बाय डी sin इनव्हर्स x इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. आता याची कंडिशन काय सांगितली की -1 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू 1 मीन्स -π/2 इज लेस दॅन इक्वल टू y इज लेस दॅन इक्वल टू π/2. आता तुम्हाला माहिती आहे का, तर sin इनव्हर्स x म्हणजे sin x sin π/2 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. त्याच्या हिशोबाने याची कंडिशन मांडल्या. प्रत्येक टर्मची त्यांनी काय केलं, प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळ्या स्वरूपाने घेतलं. कदाचित सीईटीला वगैरे याची कंडिशन पण विचारण्याची शक्यता असते, त्यामुळे बेसिक स्टडी होणं गरजेचं आहे. काय सांगते, डी बाय डी एक्स साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दुसरा डी बाय डी एक्स कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा दोघांमध्ये फरक काहीच नाही, सेमच आहे, फक्त हा प्लस वाला आणि हा काय आला मायनस वाला. कंडिशन सेम आहे, फक्त रिक्वायरमेंट टर्म वेगवेगळी, त्यामुळे हा निगेटिव्ह येतो आणि हा पॉझिटिव्ह येतो. याची काय कंडिशन सांगितलं, -1 इज लेस दॅन इक्वल टू x is less than equal to 1 आणि y ची कंडिशन सांगितली 0 is less than equal to y आणि y is less than equal to pi. लक्षात घ्या, pi -π/2 π/2 इथे 0 आणि pi, 0 आणि pi ची व्हॅल्यू किती असते, 1 असते नाही का. cos 0 1, cos pi -1. मग या व्हॅल्यूच्या अनुषंगाने इथे काही कंडिशन रिक्वायर्ड केल्या. मग तिसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, d by dx tan इनवर्स x is equal to 1 upon 1 plus x square. याची कंडिशन सांगितली x belongs to r -π/2 is less than y is less than π/2. नेक्स्ट कंडिशन सांगितली d by dx cot इनवर्स x is equal to -1 upon 1 plus x square. त्याच्यामध्ये सांगितलं x belongs to r and 0 is less than y is less than pi. बघा जवळजवळ त्या पद्धतीने तुम्ही थीम बघितली तर बघा कंडिशन कशा रिक्वायर्ड सांगितलं. त्याच्यानंतर sec इनवर्स x is equal to 1 upon x root of x square minus 1. याची कंडिशन 0 is less than y is less than pi. सॉरी mod of x is less than equal to 1 आहे. कंडिशन ही याची वरची आहे, क्वाडची आहे. त्याच्यानंतर इथं आता x is greater than 1 आणि x is less than -1 या दोन कंडिशन बघा, एक प्लस वाला आणि दुसरा मायनस वाला. जर x इज ग्रेटर दॅन 1 असेल आणि x इज लेस दॅन -1 असेल तर याच्यामध्ये दोन रिझल्ट बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर cos इनवर्स x इज इक्वल -1 आपण x रूट ऑफ x स्क्वेअर -1 फॉर x इज ग्रेटर दॅन 1 आणि x इज लेस दॅन -1 असेल तर 1 अपॉन x रूट ऑफ x स्क्वेअर -1. तर अशी रिक्वायर्ड कंडिशन काय केली आहे इथं मांडलेली आहे आणि या कंडिशन वरून आपल्याला काय करायचं आहे, पुढचे रिझल्ट तयार करायचे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मी एक प्रूव्ह करून दाखवतो की नेमकं येतंय कसं. ठीक आहे, तर याच्यामधला पहिला पार्ट मी काय घेतलाय तर y इज इक्वल टू साइन इनवर्स x. बरोबर, आता ही कंडिशन खाली मांडली. बघा प्रूफ आपण घेतोय y इज इक्वल टू साइन इनवर्स x. त्याची कंडिशन पण दिलेली आहे. ओके, आता कंडिशन प्रूफ काय करायचं, dy बाय dx इज इक्वल 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर mod of x इज लेस दॅन 1. आता y इज इक्वल टू साइन इनवर्स x झाला. मग आता पुढचा मला काय होणार आहे, जर मी हा साइन इकडे आणला तर x इज इक्वल टू काय होणार आहे, साइन y. हो, काय होणार आहे, x इज इक्वल टू साइन y. मागे सांगितलं इनवर्स कसा काढतोय आपण. मग हा साइन मी इकडे घेतला तर तो काय होतोय, साइन इनवर्सचा साइन y तयार होतो म्हणजे x इज इक्वल टू साइन y झाला. मग आता काय करूया, डिफरन्शिएट बघा विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे, y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. मग काय घेणार आहे इथं dx अपॉन dy, dx अपॉन dy इज इक्वल टू साइन y चा काय घेतला, cos y. हो, काय घेतला, cos y. इथपर्यंतचा प्रवास तुमच्या लक्षात आला असेल. आता ही कंडिशन रिक्वायर्ड झाल्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला दाखवायचा आहे. आता काय दाखवायचं आहे तर cos y. बघा cos y बद्दल मला एक किंमत तयार करायची आहे. ही किंमत मला आयडेंटिटी फॉर्म्युल्यावरून तयार करायची आहे.
मग आता आयडेंटिटी फॉर्म्युला cos y च्या रिलेटेड कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? तर सांगताय का मला? तर बघा मी आता इथं तो फॉर्म्युला लिहितो आणि त्याच्यावर आपण cos y ची व्हॅल्यू काढू. काय केलं बोला? बघा cos स्क्वेअर y प्लस sin स्क्वेअर y इज इक्वल टू 1. बरोबर? हा फॉर्म्युला आहे आयडेंटिटी फॉर्म्युला. मग आता याच्यावर मला कोणाची व्हॅल्यू बनवायची आहे? cos स्क्वेअर y इज इक्वल टू 1 मायनस काय घेणार आहे? sin स्क्वेअर y. ओके, आता देअरफॉर मग काय करायचंय? cos y इज इक्वल टू काय घेणार आहे? तर स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणजे प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस काय घेणार आहे? sin स्क्वेअर y. होय की नाही? 1 मायनस काय घेतला? sin स्क्वेअर y. म्हणजे ही व्हॅल्यू मी अशा पद्धतीने तयार केली. आता ही व्हॅल्यू तयार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अजून एक पार्ट आपण इथं मांडू शकतो, डायरेक्टली मांडू शकतोय. cos y इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ, आता इथं बघा sin y sin y ची व्हॅल्यू कोण आहे? x. sin y ची व्हॅल्यू कोण आहे? x. मग मी इथं ठेवली 1 मायनस x स्क्वेअर. काय व्हॅल्यू ठेवली? 1 मायनस x स्क्वेअर. मग आता ही कंडिशन तुमची या पद्धतीने तयार झाली का? आता ही कंडिशन या पद्धतीने तयार झाल्यानंतर मग पुढचा प्रवास आपण कसा करताय? dx by dy इज इक्वल टू कोण आलाय? cos y. याच्याबद्दल मी काय ठेवणार आहे? प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस काय घेतला? x स्क्वेअर. आणि हा जी टर्म तयार झाली dx by dy. करेक्ट? dx by काय घेणार आहे? dy. आता दुसरा मुद्दा प्लस मायनस रूट ऑफ 1 मायनस एक्स वाय आणि हा cos y. मग आता मला सांगा cos y कोणत्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो हेही माहिती पाहिजे. मग आपण मागच्या वर्षी असं बघितलं होतं बरोबर? फर्स्ट क्वार्टर मध्ये काय सांगितलं होतं? ऑल आर पॉझिटिव्ह. बरोबर? ऑल आर काय बघितलं होतं? पॉझिटिव्ह. दुसऱ्यामध्ये काय बघितलं होतं? साइन आणि कोसेक. बरोबर काय? साइन आणि कोसेक. तिसऱ्यामध्ये काय बघितलं होतं? टॅन आणि कॉट. म्हणजे हे पॉझिटिव्ह असतील, हे पॉझिटिव्ह असतील. बरोबर? आणि त्याचबरोबर हे पॉझिटिव्ह असतील. आधी ह्याच्यामध्ये काय बघितलं होतं? सेक आणि कॉस. हा काय असला? पॉझिटिव्ह असणार. म्हणून हा एक तर cos y लाइज इन अ फर्स्ट क्वाड्रंट और फोर्थ क्वाड्रंट. देयरफॉर हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला काय घेणार आहे? dx upon dy इज इक्वल टू dx upon dy इज इक्वल टू बघा अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. आता याचं रिझन लिहिणार आहे मी. रिझन काय लिहिणार आहे माहिती आहे? काय करणार आहे? y लाइज इन which quadrant? Lies in first or fourth quadrant. बरोबर? फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे तिथे आपल्याला या पद्धतीने तो राहत असेल आणि मग त्याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने तयार केलं y lies in फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट. आणि मग देअरफॉर बघा इथे काय आला? dx by dy is equal to root of 1 minus x square आला. आणि मग we have आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? dy by dx. dy by dx is equal to काय येतो? 1 upon dx upon dy. 1 upon काय येतो? dx upon dy. म्हणजेच याची व्हॅल्यू 1 upon root of 1 minus काय घेतला? x square. म्हणजेच dy by dx is equal to काय घेतला? root of 1 minus काय घेतला? x square. ही झाली तुमची व्हॅल्यू. मग y ची व्हॅल्यू म्हणजेच कुठली टर्म आली बोला? म्हणजेच इथे आपल्याला काय म्हणता येईल बघा? d by dx काय घेणार आहे? sin इनवर्स बघा d by dx sin इनवर्स x. y ची व्हॅल्यू मी टाकली इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ काय म्हणणार आहे? 1 मायनस x स्क्वेअर. तर अशा पद्धतीने याचं काय घेणार आहे आपण? प्रूफ घेणार आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीने हे प्रूफ आहे. ऐका लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्ही ही उदाहरण काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. आता सगळं घेत बसेल आपल्याला एवढा वेळ नाहीये. तुम्ही एवढं बघितलं भरपूर आहे. हे फक्त लक्षात ठेवायचं आणि उदाहरणामध्ये ऍप्लिकेबल करायचं. मग हे करण्यासाठी मला हे कसं आलं हे पण सांगणं माझं गरजेचं होतं. म्हणून मी तुम्हाला काय केलं तर हे उदाहरण कशा पद्धतीने येणार आहे हे तुम्हाला सांगितलं. याचा प्रूफ या पद्धतीने घेतला आणि मग तुम्हाला या पद्धतीने तुम्ही जर पुढच्या सगळ्यांचे आन्सर काढून बघितली तर तुम्हाला ही आन्सर काय करता येईल? व्यवस्थितरित्या काढता येतील. व्यवस्थितरित्या काढता येतील. ठीक आहे? ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तो कोणता बघायचा आहे? तर सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता हे फॉर्म्युले आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. या फॉर्म्युलेचा उपयोग करून आपल्याला काय करायचे? उदाहरण सोडवायची आहे. त्यातला पहिला फॉर्म्युला असा आहे. कोणता आहे बघा? तर पहिला फॉर्म्युला तुम्हाला काय सांगतो? एक तर साइन इनवर्स बघा पुढे असतं साइन इनवर्स साइन x इज इक्वल टू x. बघा मी काय म्हटलं? साइन इनवर्स साइन x इज इक्वल टू x इज इक्वल टू मी जर असं लिहिलं साइन इनवर्स x. ओके साइन इनवर्स x म्हणजे दोघांचंही मीनिंग याचं फायनल आन्सर किती येणार आहे? x येणार आहे. म्हणजे तुमच्या असं जर पॉइंट आला तर शक्यतो आपल्याला याच टाइपचे सगळे प्रश्न बघायचे आहेत. परंतु असाही प्रश्न आला
साइन इनवर्स एक्स त्याचा रिझल्ट किती येणार आहे एक्स येणार आहे. ओके, आता दुसरा फॉर्म्युला याच्यात काय सांगतो कॉस इनवर्स बघा कॉस एक्स इज इक्वल टू किती येणार आहे मग सांगा एक्सच येईल. नंतर काय घेणार आहे इज इक्वल टू काय घेणार आहे कॉस इनवर्स एक्स. दोन टर्म झाले. आता तिसरी टर्म आपल्याला बघायची काय बघायचं tan इनवर्स tan x इज इक्वल टू किती येणार आहे x इज इक्वल टू tan इनवर्स x बरोबर. tan इनवर्स tan x इज इक्वल टू x किंवा tan इनवर्स x इज इक्वल टू x. आता फोर्थ वाला फॉर्म्युला कोणता सांगताय फोर्थ वाला फॉर्म्युला आपल्याला असं सांगितलं जातो cot इनवर्स cot x इज इक्वल टू x किंवा cot इनवर्स x ही थीम घेतोय. आता त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये काय बघणार आहे तर sec इनवर्स sec x इज इक्वल टू x किंवा आपण असंही म्हणू शकतो sec इनवर्स x. आणि नंतरचा 6 नंबरचा फॉर्म्युला आहे तर तुम्ही सांगू शकता कुठला येणार आहे बोला cosec इनवर्स cosec x इज इक्वल टू किती येणार आहे x येईल. आणि त्याच्यानंतर जो येणारा पॉइंट आहे तो काय घेणार आहे बोला sec इनवर्स x म्हणजे तसा cosec काय घेणार आहे cosec इनवर्स x. तर अशा पद्धतीने हा पहिला पार्ट झाला. म्हणजे हे फॉर्म्युले सुद्धा काय करायचे आपल्याला अप्लाय करायचे म्हणजे डायरेक्ट रिझल्ट काढताना डेरिव्हेटिव्ह काढताना हे डायरेक्टली अशा स्वरूपात उदाहरण तयार करून घ्यायचं आणि मग त्याचा काय करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता याच्यानंतरचा दुसरा पार्ट याला रिलेटेडच फॉर्म्युले आहेत आणि ते कोणते फॉर्म्युले तर ते फॉर्म्युले अशा आहेत बघा. ते फॉर्म्युले कोणते आहेत तर असे आहेत. ते आता हे दोन फॉर्म्युले आपण बघितले तर ह्याच्यानंतरचे जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर जर आता लक्षात घ्या इथं हे जे फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे तर इथं साइन इनवर्स साइन एक्स आहे. तसा साइन इनवर्स कॉस एक्स आला तर काय करावं लागेल तर याच्यासाठी आपण आलेड अँगल वापरणार आहे. मग हे कसे तर समजा पहिला पॉइंट फॉर्म्युला आहे साइन इनवर्स कॉस एक्स अशी रचना तयार झाली बघा. साइन इनवर्स कॉस एक्स झाला तर मग या कॉसला कन्वर्ट कशामध्ये करायचं साइन मध्ये. मग त्याला साइन मध्ये करायला गेलं तर आपण काय घेणार आहे त्याचा आलाड अँगल. काय घेणार आहे सांगा काय सांगू शकताय बोला काय घेणार आहे cos x इज इक्वल टू sin π/2 - x. म्हणजेच याचं उत्तर sin इनवर्स cos x इज इक्वल टू काय लिहू शकतो sin इनवर्स बोला sin π/2 - x. म्हणजे फायनल आन्सर कोण सांगेल काय घेणार आहे π/2 - x हे त्याचं उत्तर आहे बघा. जसं sin इनवर्स sin x इज इक्वल टू किती आला x तसा sin इनवर्स cos x म्हणजेच मी काय तयार केलं sin इनवर्स sin π/2 - x म्हणजेच काय घेणार आहे तर π/2 - x घेणार आहे. काय घेणार आहे π/2 - x घेणार आहे. आता नंबर 2 चा फॉर्म्युला मग आता तुम्ही सांगू शकताय काय घेणार आहे इथं cos इनवर्स sin x आला बघा. cos इनवर्स काय आला sin x आला. मग इथं काय रचना तयार करणार आहे cos इनवर्स काय घेणार इथं cos π/2 - x. मग आता यांचा रिझल्ट तुम्हाला सांगता येईल. मग आता बोला काय घेणार आहे इथं बोला π/2 - x अशाच पद्धतीने घ्यावा लागेल. ओके, आता तिसरा फॉर्म्युला आपल्याला इथं तयार करता येईल. काय घेणार आहे बोला tan इनवर्स मग काय घेता येईल इथं आपल्याला cot x. tan इनवर्स काय घेणार आहे cot x. मग आता tan इनवर्स cot x आला तर मग आता ह्याची रचना करताना काय घेणार आहे बोला पडदिशी tan इनवर्स tan π/2 - x बरोबर. आणि मग येणार उत्तर इथं सुद्धा किती येणार आहे π/2 - x असं घेता येईल. ओके, आता 4 नंबरचा पॉइंट काय घेता येईल बोला. मग आता इथं घेणार आहे cot इनवर्स काय घेणार आहे tan x. कम ऑन cot इनवर्स tan x. मग याला कव्हर कसं करणार आहे आपण बोला काय घेणार आहे cot इनवर्स cot काय π/2 - x ही रचना घेतली आणि इज इक्वल टू बोला π/2 - x हे तयार करता येईल. आता त्याच्यानंतर काय करावं लागेल मग 5 नंबरचा फॉर्म्युला तयार होईल. 5 नंबरचा आपला फॉर्म्युला काय तयार होणार बोला sec इनवर्स cosec x अशी रचना असेल बरोबर ना. sec इनवर्स
कोसेक एक्स असेल तर हीच रचना कशी करणार आहे बोला सेक इनवर्स बोला की सेक पाय बाय 2 मायनस एक्स हे घेता येईल म्हणजे फायनल आन्सर किती येणार आहे पाय बाय 2 मायनस एक्स हे घेता येईल आणि मग शेवटचा यातला फॉर्म्युला तयार करता येईल काय घेणार आहे बोला कोसेक इनवर्स काय घेणार आहे सेक एक्स अशी असेल रचना तर मग मला सारखाच फॉर्म्युला करावा लागेल कोसेक इनवर्स काय घेणार आहे कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स बरोबर आणि मग याचं सुद्धा उत्तर काय लिहिणार आहे पाय बाय 2 मायनस एक्स अशा पद्धतीने घेता येईल आता तुमच्या लक्षात आले हे फॉर्म्युले लक्षात आले असतील इथंही आपल्याला अप्लाय करायचे हेही अप्लाय करायचे आता त्याच्यानंतरचे जे फॉर्म्युले आहेत ते महत्वाचे आहेत आता हे आपल्याला इथं प्रूफ करून दाखवायचे आहेत आता हे फॉर्म्युले कोणते आहेत आता हे प्रूफ करायचे म्हणजे काय करायचं आहे तर इथं आपल्या टेक्स्टबुक मध्ये एक सोडवलेला आहे तो आहे फॉर्म्युला बघा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कोणता आहे माहिती आहे तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 हा पहिला फॉर्म्युला झाला दुसरा फॉर्म्युला कुठला येणार आहे तर दुसरा फॉर्म्युला येतोय कोणता येणार आहे माहिती आहे सांगू शकताय tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2 आणि त्याच्यानंतरचा फॉर्म्युला आहे तो सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इज इक्वल टू काय घेणार आहे पाय बाय 2 तर हे सुद्धा फॉर्म्युले आपल्याला काय करायचे प्रूफ करून दाखवायचे आता हा प्रूफ तुमच्या टेक्स्टबुक मध्ये प्रूफ करून दाखवला आहे बाकीचे दोन आहेत ते आपल्याला क्वेश्चन नंबर 5 मध्ये घ्यायचे ते कसे घ्यायचे ते मी सांगणारच आहे आणि त्याच्यानंतर अजून दोन फॉर्म्युले माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते कोणते आहेत तर ते फॉर्म्युले असे आहेत लक्षात घ्या तर हे फॉर्म्युले आपण कसे क्रिएट करणार आहे तर tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू काय घेणार आहे tan इनवर्स बघा x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस xy हा एक फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्या सोबत अजून एक दुसरा फॉर्म्युला बघायचा आहे tan इनवर्स x प्लस सॉरी आता इथं मायनस घ्या मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू मग काय सांगू शकताय tan इनवर्स बोला x मायनस y डिवाइडेड बाय 1 प्लस xy तर आपल्याला हे एवढ्या फॉर्म्युलाचा काय करायचा आहे उपयोग करून काय करायचे उदाहरण सोडवायची आहे अजून इथं संपलंय का नाही अजून काय फॉर्म्युले आहेत ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच बरोबर तुमच्यासाठी सुद्धा असणार आहे त्यामुळं त्याचाही आपल्याला काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे ओके आता त्याच्यानंतर काही सब इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत आता हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी आता स्ट्रक्चर बनवून देणार आहे हे फॉर्म्युले तुम्हाला परत लिहायचेच आहे प्रॅक्टिस करायचीच आहे कारण ह्या फॉर्म्युल्याची गरज मला जास्तीत जास्त आहे आणि ही उदाहरणं सोडवताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे फॉर्म्युले किती महत्त्वाचे आहेत आता हे फॉर्म्युले तुम्ही 11वीत बघितलेलेच आहेत ऑलरेडी बघितलेत की नाही मग तर जर बघितले असतील तर परत एकदा आपण रिव्हिजन म्हणून हा फॉर्म्युला घेणार आहे आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे का तर ते तुम्हाला आले पाहिजे म्हणून मी फॉर्म्युला त्यातला पहिला फॉर्म्युला घेणार आहे बघा sin 2a आता sin 2a चा फॉर्म्युला म्हणजेच काय घेणार आहे बोला 2 sin a cos a बरोबर 2 sin a cos a आणि याचा अजून एक फॉर्म्युला आहे काय तो 2 tan a डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर a तर हा नंतरचा फॉर्म्युला असे sin 2a चे दोन फॉर्म्युले आहेत आता मी काय रचना करतोय हे लक्षात घ्या काय रचना करणार हे लक्षात घ्या बघा sin 2a इज इक्वल टू 2 sin a cos a बरोबर पहिला फॉर्म्युला त्याच्यानंतर sin 2a इज इक्वल टू 2 tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a हे असं दिसलं की काय म्हणणार आहे sin 2a पण याची फ्रेम बनवायची आहे आणि ती फ्रेम कशी तयार होणार आहे तर इथं आपण असं म्हणू शकतो 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर असला तर इथं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे आहे आणि x बद्दल tan घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं रिझल्ट काढायचं आहे ते उदाहरण सोडवताना मी सांगणार आहे पण आता लक्षात घ्या हे दिसलं की काय ओळखायचं sin 2a चा फॉर्म्युला आहे कुणाचा फॉर्म्युला आहे बोला sin 2a चा फॉर्म्युला आहे आता हा झाला डबल अँगल फॉर्म्युला ह्याचाच आपण परत हे करणार आहे आता नंबर 2 चा फॉर्म्युला मी घेणार आहे cos 2a
कोणता फॉर्म्युला घेणार आहे cos 2a. तर याचे टोटल फॉर्म्युले किती आहेत 4. बघा कसे येते. पहिला काय घेणार आहे cos स्क्वेअर a मायनस sin स्क्वेअर a. बरोबर cos स्क्वेअर a मायनस sin स्क्वेअर a. त्याच्यानंतरचा दुसरा फॉर्म्युला काय घेणार आहे बोला 1 मायनस 2 sin स्क्वेअर a. आणि तिसरा फॉर्म्युला काय घेणार आहे बघा काय घेणार आहे 2 cos स्क्वेअर a मायनस 1. हे झाले 3. त्याच्यानंतर आता इथंच पुढे मी मांडू शकतो इज इक्वल टू काय लिहिणार आहे 1 मायनस tan स्क्वेअर a डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर a. तर याचं स्ट्रक्चर तयार करावं लागेल. ते कसं तयार होणार आहे बोला बोला 1 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर. 1 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर हे स्ट्रक्चर तयार झालं. ओके. आता हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता हे झालं cos 2a. नंतर तिसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे tan 2a. कम ऑन tan 2a. तर याचा काय फॉर्म्युला येतो बोला 2 tan a डिवाइडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a. हे लक्षात घ्या इथं मायनस आहे इथं कोण आहे प्लस आहे. लक्षात घ्या इथं दोन्ही फॉर्म्युला कन्फ्युजन नको. हा tan 2a चा फॉर्म्युला tan 2a काय सांगतो 2 tan a डिवाइडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a. म्हणजेच याचं सुद्धा स्ट्रक्चर आपल्याला माहिती पाहिजे 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. तर हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती पाहिजे. ओके. तर याच्यावर आधारित आपल्याला काय करायचे काही उदाहरण सॉल्व्ह करायचे काही प्रश्न सोडवायचे. हे दिसलं रे दिसलं म्हणजे असे अप्रत्यक्षपणे टर्म दिली जाईल त्याच्यावर ठरवायचे की tan 2a आहे cos 2a आहे का sin 2a आहे हे ठरवायचं. आता हे ठरवायचं कसं आहे लक्षात आलं. आता कधी कधी हे डबल अँगल फॉर्म्युले झाले. आता सिंगल अँगल फॉर्म्युले म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युले सुद्धा आपण घेणार आहे. मग ते कसे घेता येतील सेम त्याच पद्धतीने प्रोसेस आहे. इथं sin 2a चा फॉर्म्युला आहे तर मी याचा फॉर्म्युला बनवणार आहे बोला. आता इथं sin 2a चा फॉर्म्युला तर इथं काय घेणार आहे sin a तयार होईल. काय तयार होईल sin a. मग काय करायचं इथं a आहे बाय 2 बाय 2 होय बाय 2 बाय 2 कोण बाय 2 बाय 2 बाय 2 कसा येतो बाय 2 बाय 2 sin a इज इक्वल टू मग हा फॉर्म्युला तयार होणार आहे बोला 2 sin a by 2 into cos a by 2 a कोण बाय 2 a by 2 कोण बाय 2 a by 2. म्हणजेच हाच फॉर्म्युला परत तयार होईल बोला 2 tan a by 2 divided by 1 minus tan square a by 2. म्हणजे ही रचना सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग याचं स्ट्रक्चर पुन्हा त्याच पद्धतीने तयार होणार आहे. काय होणार आहे बोला 2x अपॉन 1 सॉरी इथं 1 प्लस पाहिजे होता प्लस काय घेणार आहे x स्क्वेअर. स्ट्रक्चर सेम तयार झालं. काही फॉर्म्युल्यामध्ये याचा उपयोग करायचा आहे काही फॉर्म्युल्यामध्ये याचाही उपयोग करायचा आहे. त्यामुळे उदाहरण बघून लक्षात घेणं गरजेचं आहे. निरीक्षण महत्वाचं आहे. आपलं निरीक्षण नको तिकडे जातं पण इकडे गेलं पाहिजे हा महत्वाचा पार्ट आहे. नंबर 2 आता यातला दुसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. काय सांगितलंय cos 2a त्याच्याऐवजी काय घेणार आहे cos a. मग cos a बद्दल काय तयार होणार आहे बोला cos a बद्दल होणार आहे बोला पहिला cos स्क्वेअर a by 2 मायनस sin स्क्वेअर a by 2 हा महत्वाचा आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय येणार आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर a by 2. बरोबर. तिसरा फॉर्म्युला काय घेणार आहे 2 cos स्क्वेअर a by 2 मायनस 1 आणि त्याच्यानंतर या फॉर्म मध्ये तयार होणारा फॉर्म्युला काय तयार होणार बोला बरं 1 मायनस tan स्क्वेअर a by 2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर a by 2 म्हणजे येणार स्ट्रक्चर येणार 1 मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वेअर अशा पद्धतीने घेत आहे. ओके. आता हे घेतल्यानंतर तिसरा फॉर्म्युला आपल्याला याच्या रिलेटेड तयार करायचा आहे. मग तिसरा फॉर्म्युला काय सांगतो tan 2a आहे म्हणजेच काय घेणार आहे tan a घेणार आहे. मग tan a इज इक्वल टू काय घेणार आहे बोला 2 tan a by 2 डिवाइडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर a by 2 ही रचना घेते. बरोबर. मग स्ट्रक्चर याचं काय तयार होणार आहे बोला की 2x डिवाइडेड बाय 1 मायनस काय घेणार आहे x स्क्वेअर. या पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं की म्हणायचं आहे कुणाचा फॉर्म्युला आहे tan a चा फॉर्म्युला इथं बाय 2 बाय 2 नाही घ्यायचा बरं का बाय 2 बाय 2 घ्यायचा नाही. हा झाला. नंतरचा sin 3 थीटा sin 3 थीटा इज इक्वल टू काय येतो मग बोला 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा.
आता याचं स्ट्रक्चर काय तयार होणार आहे? हो, याचं सुद्धा स्ट्रक्चर दाखवणार आहे तुम्हाला. मग इथं आपण असं घेऊया 3x 4x क्यूब, 3x 4x क्यूब असंही देता येते. आता त्याच्यानंतरच आपल्याला काय बघायचं आहे? cos 3 थीटा. cos 3 थीटा साठी काय फॉर्म्युला घेऊ शकता? तर 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. बरोबर. आता याचं स्ट्रक्चर काय तयार होईल? 4 बोला 4x क्यूब मायनस 3x. बरोबर. स्ट्रक्चर बघा. अशी उदाहरण तुम्हाला देऊ शकतील आणि मग डायरेक्टली आन्सर काय देणार आहे? cos 3 थीटा. मग त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक पॉइंट घेता येईल tan 3 थीटा. tan 3 थीटा. आता tan 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे तो कोण सांगू शकतंय? काय घेणार आहे? 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा मायनस tan क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. येतं लक्षात? tan 3 थीटा इज इक्वल टू 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. हा काय येतो? tan 3 थीटाचा फॉर्म्युला येतो. आता हे पण बेसिक फॉर्म्युला आहेत. याचं सुद्धा स्ट्रक्चर तुम्ही लिहू शकताय. काय लिहू शकताय? 3x मायनस x क्यूब डिवाइडेड बाय 1 मायनस 3x स्क्वेअर, 1 मायनस 3x स्क्वेअर. म्हणजे हा सुद्धा स्ट्रक्चर तयार करू शकता. आता अजून आणखी कोणते फॉर्म्युले आहेत का? तर 100% आहे. मग अजून आपल्याला फॉर्म्युले जे आहेत ते असे आहेत. मग आता मला हेही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. sin a प्लस b. ओके, sin a प्लस b. काय सांगू शकता sin a प्लस b? बोला बरं. मग इथं फॉर्म्युले आहेत sin a cos b प्लस cos a sin b. तर हा sin a प्लस b चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पुन्हा अजून कुठला येणार आहे? तर sin a मायनस b चा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय तो? sin a sin b मायनस sin a cos b मायनस cos a sin b. तर हा फॉर्म्युला घेते. त्याच्यानंतर कोणता घ्यायचा आहे? तर cos a प्लस b चा घ्यायचा आहे. बरोबर. मग cos a प्लस b चा फॉर्म्युला काय येतो? तर cos a प्लस b चा फॉर्म्युला येतो cos a cos b प्लस असेल तर काय घ्यायचा? मायनस काय घेणार आहे? sin a sin b. आणि शेवटचा अजून एक फॉर्म्युला घ्यावा लागेल आपल्याला cos a मायनस b इज इक्वल टू cos a cos b. बरोबर. प्लस sin a sin b. तर या फॉर्म्युल्याचा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे? उपयोग करायचा आहे. म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर एकदा लक्षात आलं की नाही की मग तुम्हाला कोणतेही उदाहरण असू दे ते सहज सोडवता येणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि अजून एक शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. फॉर्म्युले तुमच्या सगळे लक्षात आले असतील. याची फोटोकॉपीज घ्या किंवा हे परफेक्ट करा. आणि याच्यानंतर अजून एक 5 फॉर्म्युले जे महत्त्वाचे आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करणं येणं गरजेचं आहे. मग ते कोणते फॉर्म्युले आहेत? तर ते हे फॉर्म्युले आहेत बघा. ते फॉर्म्युले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त उपयोगात येणारे फॉर्म्युले आहेत. 1 मायनस cos थीटा इज इक्वल टू काय येतं? कोण सांगेल? 1 मायनस cos थीटा इज इक्वल टू काय येतो? 2 बोला की sin स्क्वेअर थीटा बाय 2. बाय 2. नंतर दुसरा येतो 1 मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा. त्याच्यानंतर 1 मायनस cos 3 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर 3 थीटा बाय 2. तर नंतर 1 मायनस cos 4 थीटा इज इक्वल टू काय? मग कोण सांगू शकताय? काय येतो? 2 sin स्क्वेअर 2 थीटा. त्याच्यानंतर 1 मायनस cos 5 थीटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर बोला 5 थीटा बाय 2. म्हणजे हे जे आहे ना हे आपल्याला जास्तीत जास्त वेळा उपयोगात आणावायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह असो, इंटिग्रेशन असो, आणखी कुठलाही टर्म असो तर आपल्याला इथं बऱ्याच ठिकाणी हे फॉर्म्युले आपल्याला काय करायचं? अप्लाय करायचे. त्यामुळे मी सिक्वेन्स दिलाय. आता इथं साइन बदलूया. साइन बदलूया म्हणजे काय? तर हाच फॉर्म्युला तुम्हाला असा दिला 1 प्लस cos थीटा काय येईल? साइनच्या ऐवजी फक्त काय घ्यायचं आहे? cos. मग येणारा फॉर्म्युला काय तयार होईल? बोला 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. नंतर 1 प्लस cos 2 थीटा काय येणार आहे? बोला 2 cos स्क्वेअर थीटा येईल.
बरोबर. त्याच्यानंतर काय घेणार आहे 1 प्लस कॉस 3 थीटा इज इक्वल टू काय घेणार आहे बोला मग बोला 2 कॉस स्क्वेअर 3 थीटा बाय 2. त्याच्यानंतर 1 प्लस कॉस 4 थीटा येणारी टर्म आली 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा आणि त्याच्यानंतर 1 प्लस कॉस 5 थीटा इज इक्वल टू काय येणार आहे बोला मग 2 कॉस स्क्वेअर 5 थीटा बाय 2. तर हे फॉर्म्युले सुद्धा मला महत्वाचे आहेत. येते लक्षात हे फॉर्म्युल्याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचं गरजेचंच आहे. हे जेवढं दिलंय ना त्याची इतकी फुल प्रॅक्टिस करा. एका पेजवर लिहून घ्या, तुमच्याकडे डायरी असेल तर त्याच्यावर लिहून घ्या आणि हे फॉर्म्युले सतत तुमच्या समोर आले तर ऑटोमॅटिक पाठ होतात. पाठ करायची काही गरज नाही. तर ओके ठीक आहे. तर इथं थांबूया. धन्यवाद. आता तुमचा हा पॉइंट समजून आला असेल. थँक्यू.